नमस्कार. ओम शांती. तर माझं नाव गोविंद शेळके. आज मी ज्या विषयाला घेऊन तुमच्या समोर आलोय तो विषय यासाठी महत्वाचा आहे की मागच्या 80 वर्षापासून प्रजापिता ब्रह्मकुमारी यांच्याकडून जे काम केलं जात आहे त्याच संदर्भात एक चित्रपट बनवला गेलाय. जो चित्रपट 1 महिन्यापूर्वी प्रदर्शित झालाय, मात्र आता बीडकरांच्या सेवेमध्ये येतोय. त्या चित्रपटा बनवण्यामागचा हेतू काय होता, तो चित्रपट सामान्य बीडकरांनी का बघावा, या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत प्रज्ञा दिदी. प्रज्ञा दिदी, मला सांगा की या चित्रपटाचा बनवण्यामागचा उद्देश नेमका काय? या चित्रपटाचा उद्देश हा आहे की आज ब्रह्मकुमारी विद्यालयाविषयी समाजामध्ये यथार्थ परिचय घेण्यातल्या लोकांना नाहीये आणि बऱ्याच काही अशा चुकीच्या संकल्पना मनुष्यांच्या मनामध्ये आहेत. आणि या चित्रपटातून सर्वांना हे दाखवायचं की जे काही लोकांमध्ये संसाराविषयी किंवा प्रपंचाविषयी जो काही चुकीचा दृष्टिकोन आहे तो हे फिल्म बघितल्यानंतर तो दूर होईल. पहिला तो उद्देश हाच आहे, जे की संसार सोडून द्यायचा हा जो उद्देश आहे. इथं काही संसार सोडायचा नाही, परंतु संसारामध्ये कसं आपण राहायचंय आणि आपण कसं सुख शांती घ्यायचं हा उद्देश याचा आहे. या चित्रपटाची जी काही स्टोरी आहे ती कशावर आधारित आहे, म्हणजे ती सत्य घटनेवर आधारित आहे की एक काल्पनिक फिल्म असणार आहे? नाही, या चित्रपटामध्ये जी काही घटना आहे ती सत्य घटना आहे. 1936 सालामध्ये दादा लेकरांच्या द्वारे परमात्मांनी या ज्ञानाची सुरुवात केली आणि प्रत्येक सांसारिक लोकांमध्ये जे काही ताणतणाव आहे, जो काही दुःख शांती आहे त्याला बाहेर काढण्यासाठी आणि त्यातून मुक्त होण्यासाठी पहिल्यांदा तर 1936 मध्ये महिलांसाठी म्हणजे नारी ही एक दुय्यम स्थान मानलं जायचं. मग नारी सशक्तीकरणासाठी या विद्यालयाचं खूप मोठं कार्य आहे की समाजामध्ये नारीचं कसं प्रबोधन केलं पाहिजे, तिच्यामध्ये कशा प्रकारे घालून झालं पाहिजे ते कार्य केलं जातं. दादा लेकराजांच्या थ्रू हे कार्य या विद्यालयाच्या द्वारे चालत आहे. पण हा चित्रपट बनवताना खरं तर वेगवेगळे कॅरेक्टर घेता आले असते. जसं तुम्ही सांगितलं की दादा लेकराजांची जी भूमिका आहे ती प्रमुख असणार आहे. मग असं असताना कुठल्या कलाकाराला पण तो एक रोल देता आला असता. तसं करण्याऐवजी या चित्रपटाची निर्मिती करताना अॅनिमेटेड फिल्म का बनवली? अॅनिमेटेड फिल्म बनवण्याचा उद्देश हा आहे की दादा लेकराज एक पर्सन असा आहे की त्या व्यक्तीची जागा दुसरं कोणी नाही घेऊ शकत आणि हा किरदार यासाठी की तो व्यक्ती पूर्ण डिवोटेड आपलं सगळं काही जीवन समर्पण करून गृहस्थी जीवनामध्ये जगत असताना परमात्माला त्यांनी ज्यावेळेस आठवण केली आणि प्रपंच करत असताना परमार्थ करत असताना त्यांच्यासारखं जे काही पावित्रता आहे ते आपण कुठल्याही कॅरेक्टर्सला नाही देऊ शकत. आणि अॅनिमेटेड बनवण्याचा उद्देशच तो आहे की त्यांचा जे रोल आपण कुणापर्यंत देऊ शकत नाही, ते त्यांचा रोल हा स्पेशल आहे. त्यासाठी अॅनिमेशन आपण फिल्म बनवली. स्वाभाविक आहे, म्हणजे दादा लेकराजांची भूमिका स्पेशल आहे. पण यासाठी समाजाने काय घ्यावं, कारण तुम्ही आवाहन करताय मागच्या अनेक दिवसापासून बीड शहर परिसरामध्ये जे लोक आपल्या प्रजापिता ब्रह्मकुमारी सोबत जोडले गेले त्यांच्या ऐवजी सुद्धा जे सामान्य लोक आहेत त्यांनी सुद्धा या चित्रपट बघावा असं तुम्हाला काय वाटतं? कारण बऱ्याच लोकांची ही मान्यता समाजामध्ये आम्ही पाहतो, आम्ही समाजातच राहतो, भले आम्ही संन्यासी आहोत, परंतु परमात्माने आम्हाला सांगितलं विकारांचा संन्यास करा, घराबाराचा संन्यास नाही करायचा. म्हणून आम्ही सगळ्या लोकांना हे सांगतो की हे चित्रपट तुम्ही पहा. तुमच्या घरामध्येच कलह क्लेश आहे, तुमच्या घरामध्येच अशांती आहे. मग या ज्ञानाच्या आधाराने दादा लेकराजांनी कशा प्रकारे गेली 88 वर्षापासून समाजामध्ये सुख शांती प्रस्थापित करण्याचं कार्य केलेलं आहे हे आम्ही सगळ्यांपर्यंत दाखवतोय की तुम्ही या तुमच्याही संसाराला सुखमय संसार बनवा, तुमच्याही घराला मंदिर बनवा. ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये प्रत्येकामध्ये नॉलेज येईल, समज येईल, त्यावेळेस तुम्हालाही ती सुख शांती अनुभवेल. हा उद्देश आहे की सगळ्यांनी सांसारिक लोकांनी इथे येऊन ऐकावं आणि इथं न घाबरता न भीता की बाबा इथं गेले की संसार सोडावा लागतो अशा कसल्याही प्रकारच्या चुकीच्या गोष्टी मनामध्ये न ठेवता तुम्ही निसंकोच पद्धतीने या ठिकाणी इथे यावं. आणि हे सांसारिक लोकांसाठीच हे नॉलेज आहे की संसार करत असताना जे काही दुःख अशांती आपल्या जीवनामध्ये आहे ते आपण इतके दिवस पूजापाठ करतोय तरी पण नाही गेलेले, परंतु त्यासाठी आपल्याला स्वतःला श्रेष्ठ कर्म करावे लागतील. ज्यावेळेस आपण श्रेष्ठ कर्म करू निश्चितच त्याच्या माध्यमातून आपल्या घराला सुखमय संसार बनवू शकतो. नक्कीच. दीदी, प्रेक्षकांना काय आव्हान कराल की कारण आता चित्रपट कोणत्या सिनेमागृहामध्ये असणार आहे, त्याची वेळ कोणती असणार आहे आणि किती दिवस तो चालणार आहे, या संदर्भामध्ये जे कोणी ब्रह्मकुमारीच्या माध्यमातून जोडले गेले अथवा सामान्य बीडकर जे असतील, परिसरातले काही पंचक्रोशीतील लोक असतील, त्यांना तुम्ही काय आव्हान करणार? मी बीडकरांना हेच आव्हान करते
गेली 20 वर्षापासून मी बीडमध्ये कार्य करते, सेवा करते. परंतु माझं बीडकरांना हेच सांगणं आहे की आपण ब्रह्माकुमारी विद्यालयाला न घाबरता किंवा इथल्या कुठल्याही गोष्टीला आपण स्वतः येऊन जाणून घ्या की या विद्यालयामध्ये काय नॉलेज दिलं जातं किंवा कशा पद्धतीचं ज्ञान दिलं जातं आणि हे विनामूल्य. मी सर्वांना माझं स्वतःच वैयक्तिक सांगते की मी माझं जीवन तुम्हा सर्वांच्या जीवनामध्ये सुख शांती निर्माण करण्यासाठी विनामूल्य परमात्माच्या सेवेमध्ये दिलेलं आहे, तुमच्या सेवेमध्ये दिलेलं आहे की तुमच्या जीवनामध्ये प्रपंचामध्ये सुख शांती निर्माण व्हावी. तर बीडकरांसाठी माझं हेच आव्हान आहे की मार्च मध्ये 8 आणि 9 मार्चला संतोषी माता टॉकीज मध्ये 2 या ठिकाणी शो दाखवले जातील. सकाळी 11:30 ते 12:30 आणि दुसरा शो आहे 1 ते 2:30 वाजेपर्यंत हा दुसरा शो आहे. तर 8 आणि 9 ह्या 2 दिवशी 2 वेळेस शो दाखवण्यात येणार आहे आणि हा शो खरं तर विनामूल्य दाखवणार. सर मी विशेष हे सांगते, बऱ्याच लोकांची अशी मान्यता आहे ब्रह्माकुमारी विद्यालयाकडून, ब्रह्माकुमारी विद्यालय रिचेस्ट इन दी वर्ल्ड आहे, तिला सगळीकडून डोनेशन मिळत असेल, परंतु मुळीच नाही. या विद्यालयामध्ये येणारा प्रत्येक सांसारिक व्यक्ती बीडकरांना परमात्माचा आणि सत्य परिचय मिळावा आणि ईश्वर या धर्तीवर अवतरित आलेला आहे ही सत्य ओळख व्हावी यासाठी तो स्वतः डिवोशन करून फ्री मध्ये सर्वांना हे पिक्चर दाखवत आहे. म्हणून मी बीडकरांना खरंच आवाहन करते की त्यांनी केलेलं डिवोशन तुम्ही सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. हीच माझी बीडकरांना विनंती आहे की आपण हा सुंदर पिक्चर पाहून परमात्माचा सत्य परिचय आणि तुमच्या जीवनामध्ये सुख शांतीची अनुभूती करून घ्या. नक्कीच. तर आपण ऐकलं की कशा प्रकारे या चित्रपटाची निर्मिती झाली आहे, त्या निर्मितीचा उद्देश काय होता आणि या चित्रपटाच्या माध्यमातून जे काही प्रश्न प्रजापिता ब्रह्मकुमारी संदर्भात आपल्याला पडलेले असतील, मला वाटतं हे उत्तर शोधण्याचं सगळ्यात चांगलं ठिकाण आणि चांगली वेळ हे चित्रपट असू शकतं जो 8 आणि 9 मार्चला बीड शहरामध्ये होणार आहे. धन्यवाद.